नमस्कार, मी श्रेया तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आजच्या या पॉडकास्टमध्ये. आज आपल्यासोबत आहेत प्रेरणादायी व्यक्तिमत्व, आस्था पॅरामेडिकल अँड नर्सिंग इन्स्टिट्यूटच्या संस्थापक रोहिणी मॅडम. वेलकम टू अवर पॉडकास्ट मॅम. धन्यवाद. मला इथे येऊन खूप आनंद होत आहे. मॅम, सर्वात पहिले आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की तुमच्या प्रवासाची सुरुवात कशी झाली. प्रवासाची सुरुवात म्हटलं तर माझा हा प्रवास खूप साधा होता. सुरुवातीला मला मेडिकल क्षेत्रामध्ये यायचं असं मी कधीही ठरवलं नव्हतं, पण माझे वडील हे डॉक्टर फील्डमध्ये असल्यामुळे त्यांनी मला हे प्रोत्साहित केलं की तू आपला बिझनेस पुढे कंटिन्यू कर. त्या हिशोबाने मी त्यांच्या म्हणजे सगळ्यात मोठं प्रोत्साहन मला त्यांनीच दिलं. त्यानुसारच मी याच्यात आले आणि आज 7 वर्ष झाले मी याच्यात काम करते मेडिकल क्षेत्रात. सुरुवातीला त्याच्यामध्ये मला खूप काही अडचणी आल्या, तसं की आर्थिक, त्याच्यानंतर एक म्हणजे समोर कॉम्पिटिशन म्हणतात, ह्या गोष्टींना मला खूप सामना करावा लागला. पण त्याच्यातूनच खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या आणि त्यानंतर आता जाऊन कुठेतरी सगळं म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये बरेच काही गोष्टींमध्ये माहिती मिळाली आणि आता व्यवस्थित नर्सिंग क्षेत्रामध्ये मी काम करते. असं मॅम, एवढ्या कठीण काळात तुम्हाला खूप सारे प्रसंग आले असतील किंवा अनुभव आले असतील, त्यामध्ये तुम्ही स्वतःला मोटिवेट कसं केलं? मी एकच ठरवलं होतं, मी आता जी काही फील्ड निवडली आहे त्याच्यामध्ये आता थांबायचं नाही. याच्या पुढे आपण जे काही होईल त्याला सामना करायचा आणि यासाठी मला प्रोत्साहन देणारी माझी फॅमिली महत्त्वाची होती. त्यांनी खूप मोठा सपोर्ट केला मला. त्याच्यानंतर आजूबाजूचं सराउंडिंग, जे काही फ्रेंड सर्कल होते, त्यांनी पण मला करिअर गायडन्स केलं. त्याच्यानुसारच मी याच्यामध्ये एक मागचा सपोर्ट असल्यामुळे मी खूप काही गोष्टी करू शकले आणि आता त्यामुळे मला ह्या बिझनेसमध्ये खूप इझिली सगळ्या काही गोष्टी हँडल करता येत आहेत. मॅम, आस्था पॅरामेडिकल नर्सिंग इन्स्टिट्यूट सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश काय होता तुमचा? आस्था पॅरामेडिकल नर्सिंग इन्स्टिट्यूट हे सुरू करण्यामागचा उद्देश हा म्हणजे माझ्या वडिलांचाच होता मेन. तर आधी माझ्या वडिलांनी बरीचशी समाजसेवा केलेली. म्हणजे खेडेगावातील ज्या विद्यार्थिनी असायच्या त्या 10वी नंतर घरी जायच्या, म्हणजे आश्रमशाळा वगैरे तिथे शिक्षण घ्यायच्या. त्यानंतर ते पुढचं शिक्षण घेत नव्हत्या, इंडिपेंडंट बनत नव्हत्या. तर त्याच्यातूनच म्हणजे त्यांनी ठरवलं होतं की आपण थोडंफार कुठेतरी सोशल वर्क करूया. ह्या विद्यार्थिनींना आपण नर्सिंगचं एज्युकेशन दिल्यानंतर इंडिपेंडंट बनतील आणि हॉस्पिटलमध्ये काम केल्यावर बऱ्याच काही गोष्टी त्यांना शिकायला मिळतील आणि स्वतःच्या पायावर उभे राहतील. आणि आमचा उद्देश हाच होता मेन की एक रुरल एरियातील विद्यार्थिनींना फोकस होता आमचा की त्यांना शिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभं करायचं आणि हाच एक उद्देश होता. मॅम, तुम्हाला आत्ताच राष्ट्रीय गौरव पुरस्कार आणि राष्ट्रीय समाजरत्न पुरस्कार मिळाला आहे, तर तुम्हाला कसं वाटतं आहे आता? मला जे काही पुरस्कार मिळालेले आहेत हे फक्त सन्मानच नाही आहेत, तर माझ्या कामाची केलेली ओळख आणि देशासाठी केलेल्या सेवेची ओळख आहे. तर या पुरस्कारामुळे मला अजून पुढे काम करण्याची प्रेरणा मिळते. तुमच्या मते सक्सेसफुल व्हायचं असेल तर सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे? सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक कन्सिस्टन्सी आणि हार्डवर्क. जर आपल्यामध्ये हार्डवर्क करण्याची कॅपॅसिटी असेल तर आपण कुठेही थांबत नाही आणि पुढे जाऊन नक्कीच त्याच्यात सक्सेस मिळतो. मॅम, तुम्ही आजच्या तरुण पिढीला काय संदेश देणार? आजच्या पिढीला मी हाच संदेश देऊ इच्छिते की स्वतःवर विश्वास ठेवा, तुम्ही कोणाचं ऐकून थांबू नका आणि पुढे चालत राहा. नक्कीच तुम्हाला सक्सेस मिळणार आहे. खूप छान मॅम. आणि सगळ्यात शेवटचा प्रश्न म्हणजे आता तुमचे फ्युचर प्लॅन्स काय आहेत? फ्युचर प्लॅनमध्ये आता बघायला गेलं तर मी बऱ्यापैकी पॅरामेडिकल आणि नर्सिंगच्या गव्हर्मेंट कोर्सेसमध्ये एक 10 ते 15 प्रकारचे कोर्सेस रन करते सध्या. पण अजून माझी इच्छा आहे की याच्यामध्ये अजून काही अपडेटेड कोर्सेस असतील गव्हर्मेंट रिलेटेड, जेणेकरून विद्यार्थ्यांना टॉपच्या हॉस्पिटलला काम मिळेल किंवा आउट ऑफ मी प्लेसमेंटची एक फॅसिलिटी चालू केलेली आहे. तर आउट ऑफ कंट्री पण माझे विद्यार्थी तिथे वर्क करू शकतील. अशा पद्धतीने माझी इच्छा आहे की इथून जे मुलं शिकत आहेत त्यांनी बाहेर जाऊन पण चांगल्या प्रकारे नोकरी केली पाहिजे. यातूनच म्हणजे माझा महत्त्वाचा सक्सेस हाच राहणार आहे. अरे वा, खूपच सुंदर. मॅम, आस्था पॅरामेडिकल नर्सिंग इन्स्टिट्यूटमध्ये कोणते कोणते कोर्सेस अवेलेबल आहेत? आस्था पॅरामेडिकल नर्सिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपल्याकडे नर्सिंगचे आफ्टर 12th नंतरचे बॅचलर कोर्सेस आहेत, जे की RANM, RGNM,
त्याच्यानंतर DMLT, PGDMLT, BSc नर्सिंग, PBBSc नर्सिंग पण आहे आपल्याकडे, आणि OT टेक्निशियन, एक्सरे टेक्निशियन असे बरेच काही एक स्पेशलायझेशनमध्ये जे विद्यार्थी करू इच्छितात त्यांच्यासाठी पण आपल्याकडे भरपूर काही कोर्सेस अवेलेबल आहे. आणि आता सॅनिटरी हेल्थ इन्स्पेक्टरचा जो कोर्स आहे तो बऱ्यापैकी म्हणजे विद्यार्थ्यांना हवा असतो की त्या फील्डमध्ये आपण एज्युकेशन घ्यावं, कारण आता त्याच्या व्हॅकन्सी पण बऱ्याचशा निघत आहेत. आणि आता येत्या कुंभमेळ्यामध्ये मेडिकल क्षेत्रात अजून खूप काही मागणी राहणार आहे. म्हणजे आपले जे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी खूप काही मोठा स्कोप मिळणार आहे त्या याच्यात. तर माझी म्हणजे आमचं हेच इच्छा आहे की जे पण विद्यार्थी आमच्याकडून शिक्षण घेऊन जात आहेत की ते एक परमनंट ठिकाणी नोकरीला लागतील आणि चांगल्या ठिकाणी एक सेवा देऊ शकतील. बस. खूपच सुंदर उद्देश आहे मॅम तुमचा. थँक्यू सो मच. तुम्ही आम्हाला खूप प्रेरणादायी सल्ला दिलात आणि खूप छान होती तुमची जर्नी. परत भेटूयात पुढच्या पॉडकास्टमध्ये. धन्यवाद. तुम्ही इथे बोलवले त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे. थँक्यू सो मच.